कवी बहुसंख्येने आहेत, पण आनंद होतो की कविता तुमची इतरांपर्यंत पोहोचवणारे जे अशी मान्यवर मंडळी असतात त्यातले ख्यातनाम अभिवाचन करणारे वामन पंडित सर इथे आहेत. आणि त्यांनी वीरध्वजची कविता असेल, माझी कविता असेल, आणि आत्ता आमच्या मीनाक्षी ताई पाटील त्यांची कविता, त्यांनी खूप कविता सगळीकडे वाचून पोहोचवली. मला असं वाटतं की कविता लिहिणारा माणूस असतो ना, त्याच्यापेक्षा उत्तम महत्वाचा माणूस कविता पोहोचवणारा या काळात असतो. आणि म्हणून पंडित सरांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. असे लोक रसिक आपल्या सोबत असतात म्हणून हे सगळं होत आहे. आणि समाज साहित्य प्रतिष्ठान ही अशी आहे की समाज साहित्य प्रतिष्ठान किंवा प्रभा साहित्य मैफल ही जोडलेलं एक मासिक आमचं आम्ही डिजिटल सुरू केलं. ते समाज साहित्य प्रतिष्ठानचाच भाग आहे आणि प्रभा प्रकाशनाचा भाग आहे. प्रभा प्रकाशन आणि समाज साहित्य प्रतिष्ठान हे काही वेगळं नाही. आम्ही एकत्र त्यांची पुस्तकं आम्ही सगळी प्रकाशित करतो समाज साहित्य प्रतिष्ठानच्या लेखकांची. मला असं वाटतं की मी तुम्हाला विनंती करतो की खूप गंभीरपणे जर तुम्ही कविता लिहायला लागला आणि किंवा आता लिहित असाल तर तुम्हाला प्रसिद्धी नियतकालिकातनं, चांगल्या नियतकालिकातनं प्रसिद्धी द्यायची माझी जबाबदारी, आमच्या सगळ्या टीमची जबाबदारी, आमच्या ज्या मुख्य संपादक आहेत, मी फक्त त्यांच्या सोबत आहे. सगळं काम आमचे साळुंके सर कार्यकारी संपादक जे लोकवाङ्मयने त्यांची कादंबरी काढलेली आहे, रमेश साळुंके कोल्हापूरचे प्राध्यापक, वालचंद कॉलेजचे निपाणीच्या मराठी विभाग प्रमुख, आणि संजीवनीताई संपादनाचं सगळं काम बघतात. हे एवढ्यासाठी सांगतो की अतिशय गंभीरपणे कविता लिहा, बाकी काहीच करू नका. तुम्ही चांगली कविता लिहा, तुम्हाला महाराष्ट्रात पोहोचवण्याची जबाबदारी माझी किंवा आमची समाज साहित्य प्रतिष्ठानची. जर तुम्ही आम्ही ज्या वाटेने गेलो विचाराच्या, वीरध्वज सारखं चांगलं कवी, अरुण सारखा, विठ्ठल सारखा आता चांगला कवी लिहितो आहे, तर अशी लिहिलात तर पंडित सरांना सांगायची गरज नाही की माझी कविता वाचा. 100% पंडित सर तुमची कविता वाचतील. हे एवढं मोठं व्यासपीठ कुठे मिळतं सांगा. आणि काही नाही म्हणजे कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या विचाराचा, फक्त तो सनातनी ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे त्याचा आग्रह करता नसावा. म्हणजे माणसात भेद निर्माण करणारा नसावा, माणूसच एक आहे या पद्धतीचा कवीने विचार करणारा असावा. आणि आता महाराष्ट्रातले खूप लोक आमच्या ह्या सगळ्या चळवळीला जोडले गेले. यावर्षी वसईला आम्ही मोठं संमेलन केलं, खूप लोक होते, जवळजवळ 300-400 लोक होते. मुंबईला आम्ही नितीन रेंडेंच्या अध्यक्षतेखाली केलं. यावर्षीचं निमंत्रण राष्ट्रसेवा दलातर्फे आलेलं आहे साने गुरुजी स्मारकला पुण्याला करायला. ते आम्ही करायचं की न करायचा विचार करायचा आहे, कारण हे मस्त सभागृह आहे आणि इथे यावर्षी करूया का अशा प्रकारचा आम्ही विचार करतो आहोत. तर ही सगळी माणसं जोडली जातात. तर गांभीर्याने सांगतो, छान लिहा, बाकी कसली काळजी करू नका. पुरस्कार बिरस्कार मिळत जातात हो, ती किरकोळ गोष्ट आयुष्यातली, ते फार मोठी गोष्ट नाही. मी तुम्हाला 5-6 पुरस्कार पाहिजे तर देऊ शकतो, तर त्याची काही गोष्ट नाही आहे. विरोधाला माहित आहे की पुरस्कार वगैरे हे काय सांस्कृतिक राजकारण काय असतं. तुम्ही लिहिणे चांगले आणि गंभीर विचार करणे आणि चांगला माणूस आधी असणे हीच गोष्ट महत्वाची असते, याच्या पलीकडे काही नाही. तर तुम्ही लिहिलात की आपोआप मिळतं. आता ती नंदिनी पवार नावाची वैभववाडीतनं आली, मधी नावच माहित नाही आम्हाला. ती 93ला 17 मे 1992ला आम्ही जेव्हा संस्था अक्षरसिंधू मी स्थापन केली उत्तम पवारला घेऊन, तेव्हा ती वैभववाडीतून यायची. अचानक 30-35 वर्षाने वैभववाडीला आम्ही पाटील सरांनी आमच्या पुढाकार घेऊन जो कार्यक्रम केला आणि संदेश तुळसनकरांनी त्यांच्या सगळ्या लोकांनी, तेव्हा भेट झाली. आता ती सतत लिहिते, मला टाकते, माझ्याशी बोलते. मला आता काल कळलं की ती जॉब करते, म्हणजे एवढ्या वर्षभरात आम्हाला माहित पण नाही. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या भगिनी लिहितात की ती त्या गावकर बाई गृहिणी आहे, पण उत्तम कविता आता मध्ये मला मिळाल्या तर मी 2-3 दिवाळी अंकाला पाठवल्या कविता. आत्ताच एका दिवाळी ह्याच्यात आली आहे, डॉक्टर कुमार सप्तर्षींचं ते नियतकालिक, मी आता विसरलो नाव, हा सत्यागिरी विचारधारा, त्याच्यात त्यांची कविता आली आहे. तर आपण एकदा पाठवली तर ती येते, मला भान आहे की कुठली येऊ शकते. तर आणि असं काही नाही की ते
अजय कांडललाच कविता द्यायला पाहिजे, अजय कांडल करतो, तर तुम्ही वीरजवळ सारखा चांगला कवी आहे, तो तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. आम्ही दोघे एकमेकाला, प्रवीण, आम्ही सगळे एकमेकाला मार्गदर्शन करत असतो. आम्ही एकमेकाची वाचत असतो, टीका करत असतो. तर टीका सहन करण्याची तयारी आपण ठेवायला पाहिजे. आम्ही आता इथे किती चांगल्या लोकांचे संग्रह आम्ही काढतो. आमच्या रीमा भोसले, रीमाताईंचा संग्रह, त्यांचे मिस्टर खास आलेत, मुलगा आलाय बघा. एका कवितेच्या प्रेमावरती पूर्ण कुटुंब येतं आयुष्यात, आणि काय पाहिजे ना. किंवा देवरुखकर मॅडमांचा आता संग्रह येईल, त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. तर हे या पद्धतीचं मिरगुले सर राजापूरहून आलेले. खरं तर काही गरज नाही का, हायस्कूलचे ते मुख्याध्यापक आहेत, चांगली बाग आहे, बागायतदार आहेत ते राजापूर मधले. गवत सरांनी ज्यांचा उल्लेख केला ते मिरगुले सर आलेले आहेत खास या कार्यक्रमासाठी, आणि ते खूप चांगलं सांस्कृतिक काम करतात तिथे. हे आत्ताचे आमचे जे अध्यक्ष आहेत, आमचे भालचंद्र सुपेकर सर, ते सरकारी वकील आहेत, पुण्यातून इथे आलेले आहेत. आमच्या कवितेला स्वतः फोन करून जोडले गेले, मला माहित नाही. सुशील दसकाटे कादंबरीकार, त्यांचे ते मित्र आहेत, आणि त्यांचा संग्रहही आता येणार आहे. मी म्हटलं संग्रह तुमचा येतोच आहे, तर तुम्ही अध्यक्ष व्हा. तर असं नव्याने लिहिणाऱ्या, चांगला विचार करणाऱ्या लोकांना आम्ही प्रोत्साहन देतो. हे एवढ्यासाठी घेतो की एवढे कवी एकत्र कधीच सापडत नाही. संधी मिळाली तर बोलून घेऊया. म्हणजे आपल्या आजूबाजूला पंडित सर काम करतायत, तर तुम्ही पेपरला बातमी वाचायला पाहिजे ना, की ते काम करतायत. ते कवी श्रावणातलं कवी संमेलन घेतात, आपल्याला काहीच माहित नसतं. आपली कविता फक्त कधी वाचणार आणि मी कधी बाहेर पडणार एवढंच डोक्यात असतं. तर या सगळ्या पलीकडे गेला तरच तुम्हाला पंडित सर काय वाचतात, कुणाची कविता वाचतात, कशासाठी वाचतात. आता ते नारायण सुर्वेंची जन्मशताब्दी आहे, तर त्या निमित्ताने ते कार्यक्रम करणार आहेत. नारायण सुर्वे ही आस्थेचा विषय आहे. आम्ही 10,000चं पारितोषिक देऊन दीर्घ कवितेची स्पर्धा आयोजित केलेली आहे. तुम्ही भाग घ्या. पारितोषिक नाही मिळालं तरी चालेल, पण किमान 40-50 पानाचं पुस्तक लिहाल ना, आणि पुस्तक निघेल ना. पारितोषिक मिळत नाही, एकालाच कोणतरी मिळणार, आणि ते परीक्षक 2 आम्ही नेमणार. आम्ही काहीच त्यात हस्तक्षेप करणार नाही. पण तुम्ही लिहिण्याची ऊर्जा तुम्हाला सिद्ध करता येते या निमित्ताने. तर पंडित सर करणार, पंडित सरांना म्हटलं काय पाहिजे ते सहकार्य करू. नारायण सुर्वे आस्थेचा विषय आमच्यासारख्या खेडोपाडी लिहिणाऱ्या लोकांना, पोरांना, त्यांनी त्यांची भाषा जी सोपी आणि ज्या पद्धतीने ती कविता लिहिली, तर अशीही कविता असते. ते सगळं खूप तांत्रिक गोष्टीतनं बाहेर पडून जसं वास्तव तसंच कवितेत कसं आतली लय पकडून लिहायची असते. म्हणून कविता ती, जशी तुकारामांची कविता टिकली तशी नारायण सुर्वेंची कविता टिकणार आहे. कारण जोपर्यंत श्रम आहे, कष्टकरी माणूस आहे, तोपर्यंत नारायण सुर्वे टिकणार आहेत. आणि पंडितांसारखे रसिक जोपर्यंत असणार, तोपर्यंत वर्षानुवर्ष ती कविता वाचली जाणार आहे. हे एवढ्यासाठी सांगतो की आपल्या कवितेच्या बाहेर कवितेचं एक विश्व असतं, त्याला जोडून घेतल्याशिवाय तुम्ही चांगली कविता लिहिणार नाही. कदाचित कविता वाचन नाही केला तरी चालेल, पण बाहेरच्या विश्वाला जोडून घ्या, आणि मग कविता वाचन होईल. मला माहित आहे तुम्ही लोक हसतात, कविता वाचायची आहे, हा माणूस काय सांगतोय, पण मी कवितेविषयीच सांगतोय, बाकी काही सांगत नाही. तर मी आता थांबतो. जोरदार आपल्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष हे त्यांची टाळ्या वाजून एक सुपेकर सरांनी हे स्थानपन्न व्हावं. सूत्रसंचालक आमची मला मुलीसारखीच आहे, दर्शना पातळे, ही आम्हाला नव्याने जोडली गेलेली आहे. ती खारेपाटण हायस्कूलला मराठी विषयाची, मराठीच आहे ना, हा मग चांगला विषय, तरी कविता लिहितेस तू. हा, अकाउंटिंग विषयाची हे शिक्षिका आहे. अरुण नाईकने इथे यावं, विठ्ठल कदमने वर यावं. हा हा, अरुण नाईकची कविता सरांना ऐकायची आहे, या स्टेजवर यावं. आणि काही लोकांनी स्टेजवर आला तरी चालेल, लेडीज पैकी. आपले सावंत भोसले मॅडम आहेत. धन्यवाद कांडर सर. कांडर सरांनी एवढी छान सुरुवात केल्यानंतर बोलण्याचं खरं धाडस होत नाही, आणि सकाळचा जो एवढा स्तुत्य उपक्रम झालाय आणि अशा इतक्या छान शांततेच्या वातावरणात झाल्यानंतर आज इथे बोलण्याचं धाडस करणं म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण आहे सर. तरी कांडर सरांचे आशीर्वाद घेऊन या सूत्रसंचालनाला प्रारंभ करते. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथपै सेवांगण मालवण आयोजित प्रभा प्रकाशन कणकोली प्रकाशित आज परोळेकर सरांचा जो आजच्या काळासाठी तुकोबा परिसंवाद हे सत्र सकाळी संपन्न झालंय. आणि आज आपण सगळेजण जे आसुसले आहात ते म्हणजे आपलं निमंत्रितांचं कवी संमेलन.
आणि त्यांचं जे अध्यक्षस्थान आहे ते माननीय श्री भालचंद्र सुपेकर यांनी भूषवलंय. धन्यवाद सर. आणि त्यांच्यासोबतच असलेले ह्या सर्व मान्यवर व्यक्ती, त्यामध्ये विठ्ठल कदम सर आहेत, संगीता पाटील मॅडम आहेत, त्याचप्रमाणे गावकर मॅडम आहेत, भोसले मॅडम आहेत, अरुण नाईक सर, या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज हा कवी संमेलनाचा कार्यक्रम पार पडतोय. कार्यक्रमाची सुरुवात आपण अध्यक्ष माननीय भालचंद्र सुपेकर सर यांचं स्वागत माननीय श्री परब सर, वीर धवल परब सर यांच्या हस्ते व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. सरांनी यायचंय व्यासपीठाकडे आणि आपले जे अध्यक्ष आहेत माननीय श्री सुपेकर सर यांचं आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचंय. धन्यवाद परब सर, धन्यवाद सुपेकर सर, आपण वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली आणि खऱ्या अर्थाने कवी संमेलनाचं हे अध्यक्षस्थान भूषवलं. आणि या सगळ्याचे आमचे प्रेरणास्थान जे आहे ते कांडल सर, मातोंडकर सर, या संपूर्ण समाज साहित्य प्रतिष्ठान मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते, साटम सर, सर्वांनी या एकत्रित प्रयत्नांमुळे हे कवी संमेलन आजचं यशस्वी होत आहे. आणि जास्त वेळ न घेता आपणच आपली पहिली कविता सादर करण्यासाठी आपले ज्येष्ठ कवी माननीय श्री अरुण नाईक सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या कवितेने या कवी संमेलनाला प्रारंभ करावा. कविता मालवणी आहे. कोपरेधर. कोपरेधर बैलांच्या पायात जगाला लागायची नाही यावर. कोपरेधर बैलांच्या पायात जगाला लागायची नाही ह्या बघ. वाय होय तर इसवगे, वाय होय तर इसवगे, आजूबाजू मेरे आते धोंडे गावतली, आजूबाजू मेरे हाते धोंडे गावतले एका उचलून भिरकावले, सांभाळून डोळे उघडे ठेवून चल, सांभाळून डोळे उघडे ठेवून चल, बाहेरल्या भितूर घे, भितूरल्या बाहेर धाडू नको, बाहेरल्या भितूर घे, भितूरल्या बाहेर धाडू नको, नाहीतरी हे सगळं लांडो कारभार. जपाची लागतं जित्रापा ठराविक वेळेत, जपाची लागतं जित्रापा ठराविक वेळे, हत्ती डुक्कर गैरेडे येतले, नाचधूस करतले, गडबडान जाऊ नको, हत्ती डुकरा गैरेडे येतले, नाचधूस करतले, गडबडान जाऊ नको, चौसे बाजूक नजर ठे, अदमास घे, जागृत रहो, रुस सुस निजा नको, सुस निजा नको, नाहीतरी आपणच आपला शात सांभाळू भया, नाहीतर आपणच आपला शात सांभाळू भया. पुढल्या पिढीसाठी पक्क्या ध्यानात ठेव, पक्क्या ध्यानात ठेव. धन्यवाद. धन्यवाद नाईक सर. आपण एक मालवणी कविता सादर केली आणि आपली भाषा आपणच जपली पाहिजे हे या कवितेतून. त्याचप्रमाणे एक शेतकरी जीवन आणि असा संबोध होता की संकट किती आली तरी आपण खचून न जाता पुढच्या पिढीसाठी आपण सावध असलं पाहिजे. आणि आपले जे काही आचार आहेत, विचार आहेत किंवा संस्कृती आहे, शेती संस्कृती, ती जपली पाहिजे असा काही बोध आपल्या कवितेतून झाला. आणि यानंतर आपल्या समोर पुढील कवी येत आहेत विठ्ठल कदम सर. माननीय श्री विठ्ठल कदम सर यांना मी विनंती करते की आपण आपली कविता इथे सादर करावी. एक छोटीशी कविता वाचतोय. कवितेचं नाव आहे शांतता भंग होत आहे. ते कधीपासून बोंबलतायत, करतायत शांतीचा जय जयकार. ते कधीपासून बोंबलतायत, करतायत शांतीचा जय जयकार. बेंबीच्या देठापासून आपापल्याच परिघात राहतात. ते वाहतायत श्रद्धांजली, घेतायत शोक सभा, शांतीच्या लढ्यात मारले गेलेल्यांसाठी. ते वाहतायत श्रद्धांजली, घेतायत शोक सभा, शांतीच्या लढ्यात मारलेले गेल्यांसाठी. त्यांच्या कबरीभोवती घुटमळतायत मुंग्या, शांतीचा परीघ वाढेल या विश्वासावरच. टाकली जात आहेत परतलेली हत्यारे बंडाची, टाकली जात आहेत खाली परतलेली हत्यारे बंडाची. ज्यांनी इतिहास बिघडवला आहे तेच सांगू लागले आहेत इतिहासाच्या मारेकऱ्यांच्या कहाण्या. ज्यांनी इतिहास बिघडवला आहे तेच सांगू लागले आहेत
इतिहासाच्या मारेकऱ्यांच्या कहाण्या आपला आता दस्तऐवज हलवत चाललाय. आपला दस्तऐवज हलवत चाललाय खऱ्या इतिहासाचा, शांततेच्या लढ्याचा. शांतता भंग होते, शांतता भंग होते. धन्यवाद सर. आपण खरंच म्हणजे शांतता ही आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायची असते आणि आताची जी भोवतालची परिस्थिती आणि त्याचं असलेलं एक वर्तुळ आपण म्हणूया जे कधीही संपत नाहीये आणि त्याचा एक उल्लेख आपल्या कवितेतून आम्हाला दिसला. धन्यवाद सर. आणि यानंतर अगदी लांबून आलेले दोडामार्ग वर्ण माननीय श्री हरीशचंद्र भिसे सर आपणासमोर कविता सादर करतील. मी सरांना विनंती करते की आपण इथे आपली कविता सादर करावी. सरांचा विशेष उल्लेख मालवणी कवी म्हणून आम्ही करतो. सरांची आम्हाला कविता ऐकायला आवडेल. नमस्कार, मी हरिश्चंद्र भिसे, तळकट दोडामार्ग. मी मालवणीच कविता करतो विशेषतः, आणि कांडरसर सांगतात तुम्ही मालवणीत लिहा. माझ्या कवितेचं नाव आहे अडकलो फाटक्यात पाय. अडकलो फाटक्यात पाय, थांबलो येऊन तुमच्या आड्या देगेक. थांबलो येऊन तुमच्या आड्या देगेक, वनाळूची हिंमत होईना नाय. वनाळूची हिंमत होईना नाय. खात्री असा तुझी, खात्री असा तुझी, पण तुझ्या आवशी बापाशी तू भरोसा नाय. खात्री असा तुझी, पण तुझ्या आवशी बापाशी तू भरोसा नाय. चुकता ठोको ह्या काळजाचो, चुकता ठोको ह्या काळजाचो, रवान जाता बेत सांगाचो. रवान जाता बेत सांगाचो. जुळा नेना दिस मनासारखो, जुळा नेना दिस मनासारखो. भोग ह्यो आपल्या कर्माचो, भोग ह्यो आपल्या कर्माचो. खुयची अवधीचा आठवली नका, खुयची अवधीचा आठवली नका. माझीच बुद्धी झाली नाटी, माझीच बुद्धी झाली नाटी. इकाळ्या आगिया मुसाच्या माल्यात, इकाळ्या आगिया मुसाच्या माल्यात. व्हलपटायलोय मुद्दाम काठी, व्हलपटायलोय मुद्दाम काठी. ठेला तुका दामून तेनी, ठेला तुका दामून तेनी. कुलुपलन कुलुपलन मोठा कुडीक. ठेवला तुका दामून तेनी, कुलुपलन मोठा कुडीत. तुका भेटाचो बेत ठरयलो, तुका भेटाचो बेत ठरयलो. बघ कसो सस्तोच निघता मोडीत, बघ कसो सस्तोच निघता मोडीत. नकोच तुझो, नकोच तुझो ह्यो भानगडी, नकोच तुझ्या ह्यो भानगडी. असा आता दिसता माका, असा आता दिसता माका. सोडून ये तुझ्या आवशे बापाशी, सोडून ये तुझ्या आवशी बापाशी. त्यांका स्वप्नारो घाऊ तुका, त्यांका स्वप्नारो घाऊ तुका. गावलाच उघडादार कुडीचा, गावलाच उघडादार कुडीचा. एकदाच नजरेक नजर मिळय, एकदा नजरेक नजर मिळय. बघून त्यांच्या रागाची मौज, बघून त्यांच्या रागाची मौज. त्यांका एकदा मुद्दाम चाळय, त्यांका एकदा मुद्दाम चाळय. तितक्याच समाधान जीवाक, तितक्याच समाधान जीवाक. आता आणखी करू काय, आता आणखी करू काय. हरलोय आता बघून वाट, हरलोय आता बघून वाट. अडकलो मेलो फाटक्यात पाय, अडकलो मेलो फाटक्यात पाय. धन्यवाद भिसे सर. भिसे सरांनी आपल्याला मालवणी कविता सादर करून असे बरेचसे शब्द आहेत की जे आपण विसरत चाललेलो आहे. फाटक्यात पाय किंवा ते त्यामुळे आम्हाला तरी स्मरणात राहतात, ऐकण्यात येतात. धन्यवाद भिसे सर. यानंतर माननीय शीतल परब मॅडम यांचं कविता वाचन यापुढे होईल. सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार करून मी माझे कविता वाचन करत आहे. कवितेचं शीर्षक आहे हे अस्वस्थ वर्तमान. हे अस्वस्थ वर्तमान टोकदार काट्यासारखं टोचत राहिलेलं. हे अस्वस्थ वर्तमान टोकदार काट्यासारखं टोचत राहिलेलं. हमसून हमसून रडणार झोपडीच्या दारातील मूल. हमसून हमसून रडणार झोपडीच्या दारातील मूल. सुकलेल्या ओढ्यात खड्डा काढून खरवडून खरवडून पेल्यानं पाणी भरणारी चपट्या हाडाची बाई. रस्त्यावर डांबर ओतताना उन्हात करपून काळा ठिक्कर कोवळा पोरगा. नोकरी नाही म्हणून गावात फिरून चुलीसाठी लाकडं गोळा करणारी
पोरसवदा पोरगी. नोकरी नाही म्हणून गावात फिरून चुलीसाठी लाकडं गोळा करणारी पोरसवदा पोरगी. हे अगम्य वर्तमान इतिहासाला गाडून टाकणार, भविष्याची मोळी डोक्यावर घेऊन वाकड्या पेकाटानं पेंगत पेंगत चालवणार. हलत नाही ती दुःस्वप्न, हलत नाही ती दुःस्वप्न उघड्या टक्क डोळ्यासमोरून. अस्वस्थ धुसर अवकाशात, अस्वस्थ धुसर अवकाशात आडदांड राखणदार सुस्त निश्चित अर्धनिद्रेत. अस्वस्थ धुसर अवकाशात आडदांड राखणदार सुस्त निश्चित अर्धनिद्रेत. धन्यवाद. धन्यवाद परब मॅडम. अतिशय सखोल असा अर्थ असलेली कविता. यानंतर सुगंधा देवरुखकर मॅडम. नमस्कार, मी सुगंधा देवरुखकर. कवितेचं नाव आहे माणसाचं जीवन. झालेली जखम पायाला चालायला शिकवते जपून. झालेली जखम पायाला चालायला शिकवते जपून. झालेली जखम मनाला आयुष्य जगायला शिकवते. झालेली जखम मनाला आयुष्य जगायला शिकवते. राहायचे असे आनंदी आयुष्यात तर, राहायचे असेल आनंदी आयुष्यात तर, गरजेपेक्षा जास्त देऊ नका महत्व कोणालाही. स्वप्न म्हणजे केवळ आपण केलेला असतो विचार. स्वप्न म्हणजे केवळ आपण केलेला असतो विचार. उद्दिष्ट म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले ठरवून केलेले प्रयत्न आणि कृतीच असते. धार गेली कात्रीची तर एक कापड एक वेळ कापत नाही, पण धार गेली खात्रीची तर नातं मात्र कापलं जातं हमखास. शांत झोप हीच संपत्ती असते थकलेल्या माणसाची. जगणं ही बिंदास नसतं सोपं. शांत झोप हीच खरी संपत्ती असते थकलेल्या माणसांची. जगणं ही बिंदास नसतं सोपं. त्यासाठी आयुष्य आठवणीच्या जुन्या कराव्या लागतो कवडी मोलाच्या भावात लिला. माणसाच्या चारित्र्यात नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जा आयुष्यातील, कारण तो पुन्हा मिळवण्यासाठी वन्स मोर नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जा आयुष्यातील, कारण तो पुन्हा मिळवण्यासाठी वन्स मोर नाही. देवरुखकर मॅडमांनी अतिशय स्वप्न आणि वास्तव यात आपण आयुष्य जगतो आणि आयुष्यामधल्या जखमा आपल्याला चालायला शिकवतात अशा अर्थाने ही कविता होती. आणि यानंतर माननीय श्री संतोष तुळसंकर सर. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे संवेदनशीलता. डिग्रीचे ढीग उभारले, डिग्रीचे ढीग उभारले, पद प्रतिष्ठेचे शिखर गाठले. डिग्रीचे ढीग उभारले, पद प्रतिष्ठेचे शिखर गाठले. पैसा बुद्धी संपत्ती मिळवली, पण मनातील माणूस हरवला. अक्षरांची ओळख नसलेला एखादा, अक्षरांची ओळख नसलेला एखादा दुःख पाहून डोळे भरून घेतो. दोन प्रेमाचे शब्द देऊन मनाला नवरंजवळी देतो. शिक्षणाचा खरा अर्थ तेव्हाच जेव्हा माणुसकीशी नाते जुळते. शिक्षणाचा खरा अर्थ तेव्हाच जेव्हा माणुसकीशी नाते जुळते. ज्ञानाला संवेदनशीलतेची जोड मिळता जीवन खऱ्या आनंदाने बोलते, खऱ्या आनंदाने बोलते.